या गाण्यासाठी पूनमताई डोबे 20 रुपये गणेश भाऊ मी म्हणलं मी चालले पाण्याला घरात कुत्र शिरेंदार लावून या कडावी लावण्या म्हणले होते तरी मी विचार करायलो हा जाता सांगायला तुम्हाला दारू सोडा म्हणून तुला उलट बसतंय काय उलट बसतंय इथं दारूलाच पैसे नाही सोडा कोणाचा बापाचा आणू हे सोडा म्हणत नाही हो दारू प्यायची सोडून द्या म्हणते पण कामून 25 माणसं मिळत म्हणून ती दारू पिऊ अक्कल नाही त्यांना पाणी टाकतात डबल पाणी टाकावं लागते मी किती दिवसापासून प्यायलो एकदा तरी मिळाव का मी पाणी कमी जास्त टाकलेलं काही फरक पडत नाही ती दारू अशी विषारी असते म्हणा 25 माणसं मेलेत म्हणून सांगायले ना कोण्या येण्यानं सांगितलं तुला कोण्या येण्यानं सांगितलं त्याचा पेपर वाचून बघा पेपर छापून आले काय म्हणून दारू पिऊन 25 मेले म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद बापाला बुद्धी सुचली ह्याच्या गळ्यात बांधलं नाही गेला कोणी देणे गेलं पोरगी कोणी मला हो तुम्हालाच बस या हिरोला कोणी देत नाही बघितलं का हिरो अरे तुम्ही नुसते हिरो नाही हिरो म्हणतात असून म्हणाली पुन्हा कोणी देत नव्हतं बघती बसा तुला काय ठेकलं माहिती आहे का 5 बाया मया मागं फिरायला आज मी पैसे देऊन दादा मया संगे लग्न करा किती पैसे जाऊ का दादा बी म्हणाले लग्न बी करा म्हणाले तुला काय करते असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते वारे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरं आहेत बरे आहेत उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस तसं नाही म्हणत मी मान ते आपल्या शेजारची जाधव साहेब आणि त्याची बायको कस्तुरा बाई बघा कसं सोन्यामध्ये संसार करतात आपण का लोखंडा आणि करायलो का तसं म्हणे ना ते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवताय हे बघा म्हणते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवताय हे बघा म्हणते आणि मी का तुला सोडून द्यालो का मी ठेवूनच घेतलं ना तसं म्हणे ना मान त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते चुकली आहे त्या शांतीचं नाव नाही पुढे काढायचं नाही 15 दिवस 15 दिवस घ्यायला काय त्या शांतीचं नाव घे ती शांती नाही तुम्हाला ते येऊन जाऊन ती शांती दिसती नसल्या कोणी मान शांतता म्हणाली मी शांतता मी काय नाचायलो का उत्तरापासून जाधव साहेब काय दिवा लावला त्यानं काय दिवा लावला अहो महिन्याला पगार झाली की नवी साडी आणते चिंध्या झाला उचकन आणते म्हणून सांगते हा काय आणि मी नाही आणली का तुला साडी कवा आणली ध्यान कर तुम्हीच ध्यान कर कवा आणली तुम्हीच ध्यान करा तुमच्या लक्षात आहे का बघा कवा आणली तर ध्यान कर तुम्हीच करा ध्यान सांगा माहिती हो सांगा बघ आता सक्राती तर 3 वर्ष होतात ऐका याच्या जीवाला लाज 3 वर्षाला एक साडी आणली बायकोला मध्ये का आणणार नव्हतो का मी कुठं बिघडलं तू माहेरी गेली होती अहो माहेरी गेली का तुम्हाला सांगून देते का साडी आणू नका म्हणून आणि तो माग साडीचं ना तुमच्या कपड्या बापाने घेतो का साडीचं मग झोपवत असते का साडीचं साडीला काही कळते का तुला मला नाही तुम्ही कुठं तुम्हालाच कळते साडी तुम्ही कुठे असते साडी तुम्हाला काही साडीला झंपराचं फिश चिटकून राहते काही साडीला पदरही नसते काठही नसते नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नेसता येते बायकोच्या मनात आलं तर साडी आणि तुझ्या वाजून साडी 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 आले म्हणजे काय लय वाघ मारला जाता नसती साडीच नाही म्हणत 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते कोणाला कस्तुरीला 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन काय बी खाऊ पिऊ घालते कस्तुरी हो कस्तुरीला रोज गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाते कस्तुरी हो कस्तुरीला तुम्ही कधीतरी नेता का मला काय नको वाटते का रोज घेऊन फिरा वाटते पण तिच्या नवऱ्याला कळलं
दारू नाही सोडली तुम्हीच तुम्हाला सोडून दिली हो दे दारूसाठी सोडते असा चांगला नवरा सोडते चांगला लय गुण चांगला आणि होय ना, समजा मला सोडून दिल्यावर मग एकलीच राहते का? एकली कशी राहिली मी दुसरा करते हा मला काय ओरडायला. तुम्ही दारू ढोसल्यात माझं ऐकणं म्हणून सोडते तुम्हाला आणि समजा हो दुसरा केला ते पिऊ लागला तर मग त्याची दिवाळी 6 महिने वाट पाहिजे तिसरा करीन आणि ती पिऊ चौथा करते चौथा तुमचा टकलो हवामानाचा झेंडाच लावते आता हा अगं ये भंगारे वर्षा बदलायला नवरा म्हणजे तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटलं का? हे कसं बोलायचं सुद्धा कसं सुद्धा हे बोलायचं मला ती काय भारतीय ठोमार पडते हा लोक गोळा करू नको लोक गोळा करू नको असं सुलत आलं तमाशा दाखले लोक गोळा होणार नाही तर काय होणार आपापल्या घरी सुधरा काय नाटक सोडू नाहीये त्या लोकांना काय म्हणणं का लय खुदर खुदर मारतील हा मी लय डेंजर माणूस माहिती हे लय आवाज म्हणायचं मोठं कोटू नका सांगायला मारती मारते ठोमार फोडते मी तुम्हाला इथे वाटलं का डोसक्यावर पाणी गेलं जाईल ना रस्त्यावर पाणी थांबवला जागाच कुठे तू असं टच गोईंग करून बघ जा म्हणाले गुन्ह्यानं बाहेर तुम्ही गुन्ह्यानं बाहेर जा म्हणाले हमेश गुन्ह्यानं जा म्हणाले तुम्हाला गुन्ह्यानं जा म्हणाले ना हा तुझे माणूस ऐकून घ्यायला केव्हापासून करून आता तू मेली आता पाऊल लपवली अहो तुमचं थोबर फिरलं मी जागा सोडली नाही म्हणा नाही मी जागेवरच आहे म्हणा काय म्हणला पाहिजे इकडे थोबर करा आता तू नुसतं हातात लावून बघ अहो जा म्हणाले गुन्ह्यानं मार खाऊ नका तुम्ही तुला तुकडे तुकडे करतो तुम्हाला बाहेर जा म्हणाले गुन्ह्यानं तुकडे करतो तुम्हाला जा म्हणाले बाहेर मी मारत ती तुम्हाला ते बाहेर जा म्हणाले हात लाव तुम्हाला मी बाहेर जा म्हणाले आता मेलीकडे तू आता तर तो काहीच खरं नाही आता तू नुसतं हातच लावून बघ अहो जावं गुन्ह्यानं बाहेर आता नुसतं असं हात लावून बघ जा म्हणा या म्हणा तुम्हाला तुला खत्तम मला गुन्ह्यानं जा म्हणाले मी तुकडे तुकडे केलं. गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर मी आता नुसतं गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर मी तुला लई मारलं असतं मी पण हात पुरत नाही म्हणून गुपचीवर बसलो रिकामी नाही मार खायला स्वतः कष्ट करून सगळं देईन तुम्हाला दिसत नाही तेव्हा मारायची हिंमत होती हा मला मारली सारखी मारली दुश्मनी होती म्हणजे 7 जन्माची दुश्मनी काय कामाचं भांडण बंद आजपासून आता बसलं का टकुरात रोज पाया पडून सांगितलं हात जोडून सांगितलं नाही आलं ध्यानात आज गावात पडल्यावर ना का ध्यानात शी आवाज आली बंद तासपासून खुश आहे का तू आता कोणी बी बाईच्या नवऱ्यानं दारू सोडलं त्याची बायको खुशच होणार ना तुम्ही दारू सोडली तर मी खुश गरम लागायला लागते नवीन नवीन आहे ना तुम्हाला सवय नाही मार करायची एकदा झाली ना सवय मग काय नाही बंद आजपासून बस तू खुश तुम्ही दारू सोडली तर खुश मी बी खुश मी बी खुश गरम लागायला बंद आजपासून जोरदार टाळ्या होत्या